माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना? ओके. See, last lecture we will discuss about different criteria. ओके. सो या क्रायटेरिया मध्ये आपण काय काय बघितलं? तर आपण पहिला पार्ट जो बघितलेला तो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलेला. दुसरा आपल्याला बघायचा सिमेट्री, तिसरा बघायचा जर्म लेयर, त्याच्यानंतर बघायचा सिलोम, त्याच्यानंतर बघायचा सेगमेंटेशन आणि शेवटचं नोटोकॉड. आपण असे बघितलेलं की ऑर्गॅनिझम डेव्हलप होताना वेगवेगळ्या लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये पहिले सेल्स असतात, मग सेल्स सगळे एकत्र येतात. दे गॅदर टू फॉर्म टिश्यू, टिश्यू रिनाइट टू फॉर्म ऑर्गन, organ to form organ system and ultimately organ system to organism. So first level आपण डिस्कस केलेली होती लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो लेवल ऑफ ऑर्गन काय काय बघितलं बघा. दॅट इज अॅनिमल बॉडी प्लेन. त्याच्यामध्ये 3 पार्ट बघितलेले: सेल ऍग्रिगेट पॅटर्न, ब्लाइंड सॅक पॅटर्न, ट्यूब विदिन ट्यूब पॅटर्न. सेकंड जर्म लेअर, दॅट इज एक्टोडर्म, एंडोडर्म म्हणजे डिप्लोप्लास्टिक आणि ट्रिप्लोप्लास्टिक. सिलोम मध्ये आपण असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि सिलोमेट बघणार आहोत. बॉडी सिमेट्री मध्ये असिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्रिकल आणि रेडियल सिमेट्रिकल. देन बॉडी सेगमेंटेशन आणि लास्ट पार्ट जो होता तो आहे बॉडी सपोर्ट, ज्याच्यामध्ये एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन येतं. यातला आपण पहिला पार्ट जो बघितलेला होता दॅट इज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. स्पॉन्ज मध्ये बघितलेलं, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सिलेंडेट्स मध्ये बघितलेलं, ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्लॅटिहेल्मिन्स अँड हायर अॅनिमल्स ऑनवर्ड्स बघितलेलं आपण, हायर अॅनिमल्स. आता ह्याच्यामध्ये अजून एक आपण पार्ट बघितलेला होता दॅट इज बॉडी प्लॅन. त्याच्यामध्ये सेल ऍग्रिगेट पॅटर्न, ब्लाइंड सॅक पॅटर्न आणि ट्यूब विदिन ट्यूब पॅटर्न. सेल ऍग्रिगेट पॅटर्न मध्ये सेल्स आर लूजली ऍग्रिगेट विथ नायदर फॉर्म टिश्यू नॉर ऑर्गन. Blind sac pattern, there is a single narrow cavity which is called as gastrovascular cavity or cylindron. Now this, it has only one opening in which through which the mouth, through which the food is entered, or ingestion and ingestion takes place same pore. That is called, that's why it is called as blind sac pattern. Third pattern, that is called as tube within tube pattern. Now blind sac pattern is found in Nidaria. Okay, then platyhelminths and ascalhelminths. It is also called as nymphthelminths. Now it has only one opening in which the ingestion and egestion takes place, and that's why it is called as blind sac pattern. It is found slightly higher animal. Next one is tube within tube pattern. The name itself indicate that the one tube, one tube is fit into other tube. एका ट्यूब मध्ये दुसरी ट्यूब फिट झालेली असते. बाहेरची जी ट्यूब असते that is called body wall, and inner tube is called as alimentary canal. Now alimentary canal has two separate opening. One is called anterior opening is called as mouth and posterior opening is called as anus. So such type of digestive system is called as complete digestive system. हे आता टर्मिनॉलॉजी आपल्याला पुढे लागणार आहे. आणि पहिली जी होती आपण ब्लाइंड सॅक पॅटर्न मध्ये, त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हणतात. आता जेव्हा आपण अॅनिमलचे कॅरेक्टर बघणार आहोत त्याच्या कॅरेक्टर मध्ये आपण कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम अशी दोन टर्मिनॉलॉजी वापरणार आहोत. सो हे तुमच्या लक्षात पाहिजे की कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे माउथ अँड अॅनस इज सिच्युएटेड ॲट अपोजिट एंड. इंजेक्शन एकीकडनं होतं आणि इजेक्शन दुसरीकडनं होतं. तर इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एकच ओपनिंग आहे जिकडनं फूड आणि म्हणजे इंजेक्शन आणि इजेक्शन एकाच ओपनिंग मधनं होतं. सो दॅट इज ट्यूब विदिन ट्यूब पॅटर्न. इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. ओके, पुढचा जो आता हे अॅनॅलिड्स आणि अॅनॅलिड्स पासून सगळं पुढे म्हणजे बघा पॉलिफेरामध्ये ही पॉलिफेरामध्ये दिसणारी सिस्टीम आहे. पॉलिफेरामध्ये सेल ऍग्रिगेट पॅटर्न आहे. पॉलिफेराच्या नंतर दुसरा जे आपण बघितला जो आपण बघितला ब्लाइंड सॅक पॅटर्न, याच्यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे आणि ते आपण प्लॅटिहेल्मिन्स आणि ऍस्कॅल्हेल्मिन्स बघितलं. आणि ह्याच्यानंतर जे सगळे आपण बघितले ज्याला आपण ब्लाइंड सॅक पॅटर्न मध्ये सुद्धा येतो. आणि ट्यूब विदिन ट्यूब पॅटर्न मध्ये आपण बघितलं की अॅनालिड्स ऑनवर्ड सगळे की ज्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम वेल डेव्हलप आहे, हे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं आपण. म्हणजे ट्यूब विदिन ट्यूब पॅटर्न मध्ये ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट आहे. सो आणि व्यवस्थित डिव्हिजन ऑफ लेबर आहे. नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप.
ओके. सो असं सगळं आपण ट्यूब विदिन ट्यूब पॅटर्न बघितला. हा पहिला बघितला आपण, दॅट इज सेल, ज्याला आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघतो. आता दुसरा जो होतो त्यात आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघितली, ज्याच्यामध्ये दोन टाईप बघितले, ओपन टाईप आणि क्लोज टाईप. ऍज यू नो, ओपन टाईप, the blood does not flow through closed vessel, it comes out into open space called as sinuses. In case of closed type of circulatory system, blood flow through closed vessels such as artery, vein and capillaries. So this is open and closed type of circulatory system. Now पुढचा जो पार्ट बघणार तो सिमेट्री. आता शब्दशः सिमेट्रीचा अर्थ काय, तर अॅनिमलला बघा तीन प्रकारची सिमेट्री आहे. एक आहे रेडियल सिमेट्री, सॉरी, एक आहे असिमेट्रिकल, दुसरा आहे बायलॅटरल सिमेट्री आणि तिसरा आहे रेडियल सिमेट्री. अॅनिमलला कट केल्यानंतर जर अॅनिमलचे दोन इक्वल पार्ट पडत असतील तर त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतात. अॅनिमलला कट केलं ऑब्विसली मिड वेंट्रली, हा, अॅनिमलला कुठल्याही प्लेनने जर कट केला तरी कुठलेही दोन हार्ज एकत्र येत नाहीत, त्याला म्हणतात बायलॅटरल, सॉरी, असिमेट्रिकल. आणि तिसरं आहे रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री म्हणजे अॅनिमलला कुठल्याही अँगलने तुम्ही कट केला, ओके, कुठल्याही अँगलने कट केला. बायलॅटरल सिमेट्री मध्ये आपण मिड वेंट्रली कट केलाय. मिड वेंट्रली याचा अर्थ मिड म्हणजे मधनं, वेंट्रली म्हणजे वेंट्रल साईडला. वेंट्रल साईडला मिड वेंट्रली तुम्ही जर कट केला, बरोबर ना, किंवा मिड डॉर्सली जर कट केला पण मधनं कट केला तर तुम्हाला लेफ्ट आणि राईट हात इक्वल दिसणार. पण रेडियल सिमेट्री मध्ये तुम्ही कुठल्याही अँगलने कट केला, रेडियल म्हणजे थोडक्यात त्याच्यावर कशावर आलाय ते म्हणजे काय, रेडियस. रेडियस म्हणजे सर्कल, सर्कलला असलेला रेडियस. तुम्ही कुठल्याही अँगलने कट करा, बघा तो सेंटर मधनं जाणार. सेंटर मधनं गेल्यानंतर सर्कलला जर तुम्ही सेंटर मधनं कट केला कुठल्याही अँगलने तर त्याचे प्रत्येकाचे हार्ज इक्वल असतात, तर त्याला म्हणतात रेडियल सिमेट्री. ही ही सिमेट्री कशामध्ये, तुमच्या इकॅनोडर्म मध्ये म्हणजे स्टारफिश मध्ये दिसलेला आपण पेंटामेरस सिमेट्री असं म्हणतो. तर सिमेट्री याचा अर्थ काय, तर सिमेट्री इज डिफाइंड ऍज द अरेंजमेंट्स ऑफ पार्ट्स इन रिलेशन टू प्लेन अँड ऍक्सिस. अॅनिमल कॅन बी कॅटेगराइज ऑन द बेसिस ऑफ देअर सिमेट्री. अॅनिमलला तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. सिमेट्री याचा अर्थ अरेंजमेंट्स ऑफ पार्ट इन रिलेशन टू ऑर रिस्पेक्ट टू प्लेन अँड ऍक्सिस. There are three types of symmetry. First one is asymmetrical. A means not. Symmetry means nahi, symmetry nahi. Okay, equal naslela. That is asymmetrical. Second one is called as bilateral symmetry. Bi म्हणजे दोन. Lateral side ने दोन part होतात. That is bilateral symmetry. And third one is radial symmetry. Now, so symmetry are of three types: asymmetrical, bilateral symmetry, and radial symmetry. Now we discuss asymmetrical. Asymmetrical means what? Any plane that passes. म्हणजे समजा तुम्ही अॅनिमलला कुठल्याही प्लेन मधनं कट केलं, ओके, फॉर एक्झाम्पल, आता ऍक्च्युली प्रोटोझोआ येत नाही याच्यामध्ये, अमिबा येत नाही, बिकॉज अमिबा बिलॉंग टू प्रोटिस्टा. पण अॅनिमल तुमच्या डोळ्यासमोर आणला तुम्ही आणि अमिबाला बघा, अमिबा इरेग्युलर शेप आहे, सो यू कॅन कट अमिबा एट एनी प्लेन. नन ऑफ द टू हार्स आर इक्वल. कुठल्याही प्लेनने तुम्ही जर अॅनिमल अमिबाला कट केला तर त्याचे दोन हाल इक्वली कधीच इक्वल होत नाहीत. किंवा अजून दुसरं सांगायचं झालं तर स्नेल घ्या, स्नेल म्हणजे त्याला आपण गोगलगाय म्हणतो. या स्नेलला तुम्ही कट करा, बघा कुठल्याही अँगलने कट करा, त्याचे दोन पार्ट इक्वल येत नाहीत. सो दॅट इज म्हणजे राईट आणि लेफ्ट हार्ट कधीच इक्वल येत नाही. सो दॅट इज कॉल्ड असिमेट्रिकल. सो असिमेट्रिकल, एनी प्लेन दॅट पासेस थ्रू द सेंटर डज नॉट डिवाइड देम इनटू इक्वल हार्ट. सेंटर मधनं पास केल्यानंतर दोन हार्ट इक्वल येत नाहीत, दॅट इज कॉल्ड एज असिमेट्रिकल. एक्झाम्पल स्पॉन्ज. स्पॉन्ज पण त्याचं एक्झाम्पल आहे. स्पॉन्ज आर मोस्टली असिमेट्रिकल. स्पॉन्ज असिमेट्रिकल असतात. म्हणून तो स्नेल मध्ये पण येतं बघा. असिमेट्रीचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जचं. तुम्ही स्पॉन्जला कुठल्याही अँगलने कट करा, त्याचे दोन पार्ट इक्वल कधीच येत नाहीत. सो जेव्हा असे दोन पार्ट इक्वल येत नाहीत, जेव्हा तुम्ही अॅनिमलला डिवाइड करता, ओके, सेंटर मधनं, त्यावेळेला त्या सिमेट्रीला म्हणतात असिमेट्रिकल. दुसरी जी आहे दॅट इज कॉल्ड एज बायलॅटरल सिमेट्री. आता बाय म्हणजे दोन. अॅनिमलला तुम्ही मधनं जर कट केला, बघा इकडे अॅनिमलला कट केला दाखवलाय, when you cut the animal mid dorsally or mid ventrally, whatever may be, the left and right halves are exactly similar. म्हणजे एक राईट हार्ज आणि लेफ्ट हार्ज एकमेकावर कम्प्लिटली ओव्हरलॅप होतो. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज बायलॅटरल सिमेट्री. when the body can be divided into identical left and right halves, कट केल्यानंतर in only one plane, that is very important, either mid ventrally or mid dorsally, exhibit bilateral symmetry. If the animal cut mid ventrally or mid dorsally, the right halves and left halves are exactly similar किंवा exactly same असतात, त्यावेळेला त्याला bilateral symmetry असं म्हणतात. Animal like annelids, arthropods, etc. show bilateral symmetry. Even though आपल्यामध्ये पण bilateral symmetry आहे, even though frog मध्ये पण bilateral symmetry, fish bilateral symmetry.
सो हे सगळे बायोलॅटरल सिमेट्रीचे एक्झाम्पल्स आहेत. सो यू कॅन से अनदर एक्झाम्पल क्रॅब ऑल्सो. क्रॅबला पण बायोलॅटरल सिमेट्री आहे. तुम्ही लेफ्टला जर तुम्ही जर मधनं जर त्याला कट केला, ओके, सेंटर मधनं, त्याचा लेफ्ट आणि राईट पार्ट एक्झॅक्टली सिमिलर येतो. सो या सिमेट्रीला बायोलॅटरल सिमेट्री असं म्हणतात. नाव नेक्स्ट सिमेट्री इज कॉल्ड एज रेडियल सिमेट्री. आता रेडियल सिमेट्री म्हणजे काय तर बघा, when any plane passing through the central axis of the body divides the organism into two identical halves, it is called as radial symmetry. म्हणजे तुम्ही अॅनिमलला सेंटर मधनं जाऊ दिलं बघा, ते कशावर रेडियल म्हणजे रेडियस, सर्कलचा रेडियस जो आहे बरोबर ना, रेडिया म्हणजे असंख्य रेडिया, आणि अॅनिमलला तुम्ही या सेंटर मधनं म्हणजे या सर्कलला तुम्ही सेंट्रल मधनं जाऊ दिलं बरोबर ना, सेंटर मधनं जर जाऊ दिलं तर पहिला जेव्हा तुम्ही सेंटर मधनं जाऊ द्याल तेव्हा काय होणार की म्हणजे थोडक्यात डायमीटर असं म्हणूया आपण, जाऊ दिलं तर तुम्हाला काय होणार का लेफ्ट आणि राईट हाऊस एक्झॅक्टली सेम होणार. तुम्ही कुठल्याही अँगलने ह्याला कट करा, कुठल्याही प्लेनने तुम्ही कट करायला गेलात तर तो सेंटर मधनच पास होणार, आणि त्यावेळेला तो दोन किंवा दोनापेक्षा जास्त किती अँगल तुम्ही कट करा सगळे हाल असतील ते इक्वल येतील. सो त्याला म्हणतात रेडियल सिमेट्री. वेन एनी प्लेन, आता एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहे स्टारफिश, त्याच्यामध्ये पेंटामेरस सिमेट्री आहे. कारण स्टारफिश मध्ये 5 आर्म आहेत, कुठल्याही आर्मने तुम्ही कट केलं तर ते 5 आर्म वेगवेगळे होतात, त्यामुळे त्याला पेंटामेरस सिमेट्री असं म्हणतात. पण हायड्रामध्ये तुम्ही बघितलं तर हायड्रा पण तुम्ही मधलं माउसच्या इकडनं कसे उभा कट करा तुम्ही, ओके, कट केल्यानंतर सेंटर मधनं म्हणतो आम्ही, कट केल्यानंतर तुम्हाला हायड्राचे सगळे भाग इक्वल मिळतील. सो हायड्रामध्ये पण रेडियल सिमेट्री येते. सो फक्त आता मॉल्युस्क हे जे आहे काय इकॅरोडम्स आहेत, जे स्टारफिश आहे, या स्टारफिश म्हणजे ऍडल्ट जो स्टारफिश आहे ना त्यामध्ये हे आहे काय तुमचं रेडियल सिमेट्री आहे. पण स्टारफिशचा लार्वल स्टेज आहे बायपिनारिया लार्वा, ह्याच्यामध्ये ह्याला जर तुम्ही कट केलं तर तो मात्र बायलॅटरल सिमेट्री दाखवतो. हे जरा एक्सेप्शनल केस आहे, आपण ते पुढे बघणार आहोत कॅरेक्टर मध्ये. सो दॅट इज कॉल्ड रेडियल सिमेट्री. Radial symmetry, when any plane passes through the central axis of the body, divides the organism into two identical halves, is called as radial symmetry. Radial symmetry म्हणतात. बघा, cylindrids, ctenophores and echinoderms have this kind of body plane. या सगळ्यांमध्ये या प्रकारची रेडियल सिमेट्री येते. एक्झाम्पल सांगतो रेडियल सिमेट्रीचं, एक हायड्रा आहे, दुसरा इकॅनोडर्माट आहे. इकॅनोडर्माट म्हणजे स्टारफिश. स्टारफिश मध्ये रेडियल सिमेट्री आहे म्हणजे पेंटामेरस सिमेट्री आहे, पण स्टारफिशचा जो लार्वल स्टेज आहे त्याला बायपिनारिया लार्वा असं म्हणतात. या बायपिनारिया लार्वा मध्ये मात्र बायलॅटरल सिमेट्री आहे, रेडियल सिमेट्री नाहीये. ऍडल्ट जो आहे स्टारफिश त्याच्यामध्ये मात्र रेडियल सिमेट्री आहे, हे लक्षात ठेवायचं. सो हे स्टारफिशचं डायग्रामॅटिक काढलेला डायग्राम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही अँगलने त्याला जर कट केलं तर तो पेंटामेरस सिमेट्री दाखवतो. दॅट इज कॉल्ड एज रेडियल सिमेट्री. दुसरं येतं ना ते जर्म लेअर. आपण आता सिमेट्री बघितलं, आपण जर्म लेअर बघतो. बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं जर्म लेअर म्हणजे काय. जर्म लेअरला एम्ब्रियोनिक लेअर असं म्हणतात. अराईज कसं होतं, डेव्हलप कसा होतो, तर नॉर्मल केसमध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाले, दॅट इज फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. ऑब्विसली झायगोट इज युनिसेल्युलर डिप्लॉइड, म्हणजे त्याच्यामध्ये 2n नंबर असतात, 46 क्रोमोझोम असतात, पण तो युनिसेल्युलर असतो म्हणजे एकच सेल असतो. एका सेलमध्ये 46 क्रोमोझोम असतात. कसे, आईकडनं आलेले म्हणजे एक कडनं आलेले 23 पॅरेंट म्हणजे मेल कडनं आलेले 23, असे एकत्र येऊन झायगोट तयार होतो, दॅट इज 46. आता हा जो काय डिप्लॉइड झायगोट आहे, या डिप्लॉइड झायगोट मध्ये वेगवेगळे, त्याला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणतात, ह्याच्यामध्ये वेगवेगळी डेव्हलपमेंट होते म्हणजे चेंजेस होतात. सो युनिसेल्युलर झायगोट हा पहिला मल्टीसेल्युलर एम्ब्रियो तयार होतो. त्या मल्टीसेल्युलर एम्ब्रियोला मोर्युला असं म्हणतात, MORULLA, मोर्युला. म्हणजे आतले जो सिंगल सेल आहे हा डिवाइड अँड डिडिवाइड असंख्य सेल तयार करतो, दॅट इज कॉल्ड मोर्युला. मोर्युलाच्या नंतर पुढची स्टेज येते त्याला ब्लास्टुला असं म्हणतात. ब्लास्टुलाच्या पुढची स्टेज येते त्याला गॅस्ट्रुला असं म्हणतात, आणि ब्लास्टुला आणि गॅस्ट्रुलाच्या मधली एक स्टेज त्याला म्हणतात इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे अशी प्रोसेस ज्या वेळेला हा तयार झालेला हा जो काय एक एम्ब्रियो आहे, हा एम्ब्रियो युट्रसच्या इनर वॉलला चिकटतो, त्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात. आणि हे होत असतानाच गॅस्ट्रुएशनची प्रोसेस, गॅस्ट्रुएशनची ऍक्च्युअल प्रोसेस काय, तर ज्या प्रोसेसमध्ये 3 लेअर डेव्हलप होतात सेल पासून, जे काय आपण झायगोट त्यानंतर मोर्युला ह्याच्यामध्ये जे काही सेल्स तयार झालेले असतात, या सेल्स पासून सगळ्या सेल्स पासून 3 लेअर तयार होतात. या सगळ्या 3 लेअरना एम्ब्रियोनिक लेअर असं म्हणतात किंवा जर्म लेअर असं म्हणतात. आणि हे एम्ब्रियोनिक लेअर का महत्वाचं आहे, कारण ह्या एम्ब्रियोनिक
तीन लेअर पासून अख्खाच्या अख्खा एंटायर ऑर्गॅनिझम इज डेव्हलप फ्रॉम धीस दोज 3 लेयर्स, से एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्म. आपल्या बॉडीतल्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत, अवर बोन्स, अवर स्किन, देन आईज, इयर, नोज, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्री सिस्टीम, digestive system, reproductive system, all the different systems along with the organs, bones, etc., all are developed from these 3 layers, that is ectoderm, mesoderm, endoderm. That is called as fate of germ layer असं त्याला म्हणतात. या 3 लेअर पासून अख्खाच्या अख्खा ऑर्गॅनिझम हा डेव्हलप होतो. मग प्रत्येक लेअर वेगवेगळे हे तयार करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मिसोडम घेतलं तर मिसोडम सर्क्युलेटरी सिस्टीम तयार करतो, मिसोडम किडनी तयार करतो, मिसोडम हार्ट तयार करतो. ओके, तर असे वेगवेगळे नर्वस सिस्टीम तयार करणारी लेअर वेगळा आहे. सो या सगळ्या लेअरला जर्म लेअर असं म्हणतात. पण जे लोअर अॅनिमल्स आहेत, ह्या लोअर अॅनिमल्स मध्ये व्यवस्थित आहे का, ह्या लोअर अॅनिमल्स मध्ये फक्त 2च लेअर असतात, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. आणि जे हायर अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये 3 लेअर असतात, से एक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म. एक्टो म्हणजे बाहेरचा, ECTO, एक्टो म्हणजे बाहेरचा, डर्म म्हणजे लेअर, डर्म म्हणजे लेअर, एक्टो म्हणजे बाहेरचा लेअर, दॅट इज कॉल्ड एक्टोडर्म. मिसो म्हणजे मधला, मिसोडर्म म्हणजे मधला लेअर, आणि एकदम आतला दॅट इज कॉल्ड एज इनर, दॅट इज एंडो. एंडो मीन्स इनर, एंडोस्कोपी असं आपण म्हणतो बघा. एंडो म्हणजे आतला लेअर, दॅट इज कॉल्ड एज एंडोडर्म. सो एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म, जर 3 लेअर असतील तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हणतात, आणि जर 2 लेअर असतील तर त्याला डिप्लोब्लास्टिक असं म्हणतात. ऐका व्यवस्थित मी काय म्हणतो. मिसोडर्म आणि एक्टोडर्म आणि एंडोडर्म ह्याच्यामध्ये नॉन सेल्युलर लेअर असतो, दॅट इज कॉल्ड एज मिसोग्लिया, बट इट इज नॉट अ लेअर, म्हणून त्याला आपण लेअर म्हणत नाही. तो एक बॉर्डर असते की एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मधले, दॅट इज कॉल्ड मिसोग्लिया इन केस ऑफ डिप्लोब्लास्टिक. सो डिप्लोब्लास्टिक कंटेन एक्टोडर्म, एंडोडर्म, and middle there is a not a layer, it is called as misoglia. पण तुम्ही जर ट्रिप्लोब्लास्टिक बघितलं, ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये 3 सेपरेट लेअर आहेत, दॅट इज एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म. सो जर्म लेअर 2 प्रकारचे आहेत, एक म्हणजे डिप्लोब्लास्टिक, त्याच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक अॅनिमल आणि ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतात. डिप्लोब्लास्टिक मध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म येतं, तर ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म येतो. सो आपण जर्म लेअर म्हणजे काय बघूया. नाउ दी बघा, every multicellular organism begin its life from a single cell, and that single cell is called as zygote. So zygote divide and redivide to form a mass of cell. This mass of cell get arranged into 2 or 3 layers. Those 3 layers are called germ layers, and germ layers are of 2 types. One is called A is called diploblastic, first one is called diploblastic and triploblastic. Now if you say diploblastic, what happened in diploblastic? Animal in which the cells are arranged in 2 embryonic layers. When the cells are arranged in animal in which the cells are arranged in 2 embryonic layers such as ectoderm and endoderm. Ectoderm is external, endoderm is inner. Ectoderm is external, endoderm is internal. Then it is called as diploblastic animals. The best example is coelenterates. बघा, coelenterates मध्ये diploblastic आहे, 2 लेअर तयार झाले. Okay, now an undifferentiated layer which is very important called as mesoglia is present in between ectoderm and endoderm. Undifferentiated layer hai. Okay, so it is not a layer, actually cellular layer. So undifferentiated layer which is called as mesoglia, not mesoderm. So confuse ho naka. Ha, glia, mesoglia. Meso म्हणजे मधला glia, glia म्हणजे मास असं आपण म्हणूया. सो एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये सेल्युलर लेअर नाहीये, पण अनडिफरन्शिएटेड लेअर आहे ज्याला डिफरन्शिएट करू शकत नाही असा, दॅट इज कॉल्ड एज मिसोग्लिया, विच इज प्रेझेंट इन दी एक्टोडर्म अँड एंडोडर्म, अँड दॅट इज डिप्लोब्लास्टिक. ओके, सो हे बघा, हे डिप्लोब्लास्टिकचं एक्झाम्पल आहे. बाहेरचा एक्टोडर्म, बरोबर ना, हा एक्टोडर्म आहे. एक्टोडर्मच्या नंतर झाला एंडोडर्म, आणि एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये नॉन लिव्हिंग लेअर आहे, हा जो दाखवलाय तो, दिस इज नॉन लिव्हिंग लेअर. दॅट नॉन लिव्हिंग लेअर इज कॉल्ड एज मिसोग्लिया. ओके, आणि ह्याच्यात एलिमेंटरी कॅनाल, दिस इज डायजेस्टिव्ह ट्रॅक. सो डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये आता आपण असं कन्सिडर करू, आपण असं उभं बघूया. ओके, व्हर्टिकल बघूया. उभं आपण बघितलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमला लागून एंडोडर्म आहे बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीमला चिकटून एंडोडर्म आहे. वी आर टॉकिंग अबाउट डिप्लोब्लास्टिक. त्याच्यानंतर अनडिफरन्शिएटेड लेअर आहे मिसोग्लिया, आणि त्याच्या बाहेर आहे एक्टोडर्म. सो मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या लागून चिकटून आहे तो कोणता लेअर, दॅट इज एंडोडर्म.
एंडोडमच्या बाहेर अनडिफरन्शिएटेड लेअर दॅट इज कॉल्ड एज मिसोग्लिया आणि त्याच्या बाहेर येतो एंडोडम. सो दॅट इज डिप्लोब्लास्टिक अॅनिमल. तर आपण हे डिप्लोब्लास्टिक अॅनिमल बघितलं. बघा इथे सुद्धा डिप्लोब्लास्टिक ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमलचं आपण एक्झाम्पल बघूया. इथे डिप्लोब्लास्टिक मध्ये बघा कसं दिलंय. हा दिलाय एक्टोडम, आतला दिलाय सगळा एंडोडम, याच्यानंतर ही जी काय ती सगळी एलिमेंटरी कॅनल आहे, बरोबर, डायजेस्ट ट्रॅक आहे, आणि हा जो काय पार्ट दाखवलाय या पार्ट मध्ये सगळा मिसोग्लिया आहे. हा सगळा मिसोग्लिया पार्ट आहे. तर तुम्ही ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये बघाल तर 3 स्पेसिफिक लेअर व्यवस्थित दिसतात. म्हणजे इन्स्टेड ऑफ मिसोग्लिया देयर इज अ मिसोडम. बघा बाहेरचा आहे तो सर्वात एक्टोडम आहे, एकदम आतला आहे हा आतला लेअर दॅट इज कॉल्ड एज एंडोडम. ही डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, आणि मध्ये जो लेअर दिसतोय हा सगळा दॅट इज कॉल्ड एज मिसोडम. ओके, सो त्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल म्हणतो. सो इन केस ऑफ ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स, those animals in which the developing embryo has a third germinal layer that is called mesodome in between the ectoderm and endoderm are called as triploblastic animals. Example बघा, डिप्लोब्लास्टिक आहे ना, हे काय म्हणू त्याला आपण हायड्रामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात कोणामध्ये येणार, सिलेंड्रेट्स. सगळे सिलेंड्रेट डिप्लोब्लास्टिक आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक हे सिलेंड्रेट्स ऑनवर्ड्स, म्हणजे प्लॅटीहेल्मिन्स ऑनवर्ड्स टिल कॉर्डेट्स. प्लॅटीहेल्मिन्स, एस्केलेल्मिन्स, एनालिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकॅरोडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि सगळे पुढचे कॉर्डेट्स हे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. म्हणजे त्यांची बॉडी आहे, अॅनिमलची बॉडी 3 लेअरने बनलेली आहे. अॅनिमल मेड अप ऑफ 3 लेअर, एक्टोडम, मिसोडम आणि एंडोडम. हायड्रा जो आहे तो डिप्लोब्लास्टिक आहे, त्याच्यामध्ये फक्त 2च लेअर आहे. ओके, सो दॅट इज डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. हे एक्झाम्पल आपण बघितलं. इथे सुद्धा त्याने ट्रिप्लोब्लास्टिकचं एक्झाम्पल दिले बघा. हा जो आतला ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, दिस इज डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. त्याच्यानंतर लागून जो त्याला सेल काढलाय त्या सेलला म्हणतात एंडोडम. त्याच्या बाहेरचा लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज मिसोडम, आणि मिसोडमच्या एकदम बाहेरचा लेअर आहे दॅट इज कॉल्ड एक्टोडम. सो दिस इज एक्टोडम, दिस इज मिसोडम अँड दिस इज एंडोडम. सो दॅट इज ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल. सो डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक मधला फरक कळला, हे लक्षात ठेवायचं आहे. डिप्लोब्लास्टिक म्हणजे फक्त आणि फक्त सिलेंड्रेट्स येतात. ट्रिप्लोब्लास्टिक प्लॅटीहेल्मिन्स ऑनवर्ड्स म्हणजे सिलेंड्रेट्स आणि टिनोफोर. हा, प्लॅटीहेल्मिन्स ऑनवर्ड्स जे काय सगळे आहेत, प्लॅटीहेल्मिन्स ऑनवर्ड्स म्हणजे प्लॅटीहेल्मिन्स, एस्केलेल्मिन्स, एनालिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का एक्सेट्रा एक्सेट्रा, पुढचे इकॅरोडर्माटा, हेमिकॉर्डेटा, या सगळ्यांमध्ये ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजे मेड अप ऑफ 3 लेयर्स. आणि हायड्रा फक्त डिप्लोब्लास्टिक आहे. ओके, नाव त्याच्यानंतर येतो सिलोम. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आता शब्दशः सिलोम याचा अर्थ बॉडी कॅव्हिटी. ऍक्च्युली बॉडी कॅव्हिटी कुठे असते ते बघा. बॉडी कॅव्हिटी एकतर नसते तरी, किंवा बॉडी कॅव्हिटी असते तरी, किंवा बॉडी कॅव्हिटी खोटी तरी असते. मग आता बॉडी कॅव्हिटी एक्झॅक्टली कुठे असते माहिती का, असली तरी, तर आपण जर आता बघितलं की आत एलिमेंटरी कॅनल आहे बघा. एलिमेंटरी कॅनलला लागून एंडोडम आहे, एंडोडमला लागून मिसोडम आहे, आणि मिसोडमला लागून बाहेरचा एक्टोडम आहे. कॅव्हिटी जर असेल तर ती मिसोडम मध्ये असते. म्हणजे मिसोडम स्प्लिट होतो, बरोबर ना. एक्टोडम, मग मिसोडम, मग एंडोडम, आणि मग थोडक्यात एलिमेंटरी कॅनल. किंवा आतनं गेला तर एलिमेंटरी कॅनल, त्याला चिकटून मिसोडम, सॉरी एंडोडम, त्याला चिकटून मिसोडम. हा मिसोडम स्प्लिट होतो, आणि मिसोडम स्प्लिट होऊन कॅव्हिटी इज डेव्हलप विदिन मिसोडम. मिसोडम मध्ये कॅव्हिटी होते. मग ती पूर्ण कॅव्हिटी असेल, किंवा फॉल्स कॅव्हिटी असेल, किंवा कॅव्हिटी नसेल, म्हणजे कॅव्हिटी पूर्ण मिसोडमनेच भरलेली असेल. तर सिलोम याचा अर्थ टू बॉडी कॅव्हिटी. सो सिलोम बघूया आपण. सिलोम और बॉडी कॅव्हिटी, देर आर 2 टाइप ऑफ animals. Okay, one is acoelomate. A means not, there is a no coelom. Okay, means coelom is absent. Second one is pseudocoelomate. PSEUDO, pseudo याचा अर्थ फॉल्स. सिलोम आहे पण ती कशी आहे, फॉल्स आहे, खोटी आहे. ओके, आणि तिसरे ते म्हणजे सिलोमेट. सिलोमेट म्हणजे ऍक्च्युअली ट्रू बॉडी कॅव्हिटी, खरी कॅव्हिटी आहे. आता सुडोसिलोमेटला मी तुम्हाला उदाहरण दिलेलं मागच्या वेळेला, किंवा असिलोमेटला तुम्हाला उदाहरण दिलेलं. फॉर एक्झाम्पल, आपण घरामध्ये रिकामी रूम आहे, त्या रिकामी रूम मध्ये, रिकामी रूम आहे तर आपण काय म्हणतो, इथं कॅव्हिटी आहे. या रूम मध्ये मी सगळं खचाखच सामान भरून टाकलं, काय कॅव्हिटीच ठेवली नाही असं म्हणा, मग त्याला आपण म्हणूया असिलोमेट. बरोबर. आता काय केलं मी, ह्या रूम मध्ये आतलं सामान काढलं आता,
दुसऱ्या स्टेज मध्ये मी काय केलं, तर ह्या रूम मध्ये ना मी छोटे छोटे कंपार्टमेंट बांधले, पण फ्लोअर पासून ते रूफ पर्यंत मी भिंतच्या भिंत नाही टाकली. मी काय केलं, खालनं अर्धीच भिंत टाकली, बरोबर ना. अर्ध भिंती टाकून मी प्रत्येकाचे पार्ट केले, भाग बनवले. छोटे 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 छोटे, म्हणजे मी कॅव्हिटी केली, पण ती खरी कॅव्हिटी नव्हती, ती खोटी खोटी कॅव्हिटी केली. खरी कॅव्हिटी कशी म्हणाल, वरपासून खालपर्यंत मी पूर्णच्या पूर्ण भिंत केली, तर तिकडे कॅव्हिटी फॉर्म झाल्या प्रत्येक ठिकाणी. पण इकडे मी कॅव्हिटी खऱ्याने तयार केल्या, मी खोट्या खोट्या कॅव्हिटी तयार केल्या, मी फॉल्स कॅव्हिटी तयार केल्या. म्हणजे मी वरपासून खालपर्यंत भिंत नाही टाकली, मी अर्धीच भिंत टाकली, बरोबर. जेव्हा मी अर्धी भिंत टाकली त्यावेळेला काय झालं, म्हणायला गेला तर ती कॅव्हिटी, म्हणायला गेला तर ती ओपन स्पेस. म्हणून त्याला आपण सुडो म्हणतो. सुडो याचा अर्थ फॉल्स. आणि सिलोमेट मध्ये मी काय केलं, जी आता अर्धी भिंत टाकली होती ती वरपासून खालपर्यंत पूर्णच्या पूर्ण बंद केली. त्यामुळे एकाच रूम मध्ये असंख्य मला काय मिळाल्या, कॅव्हिटीज मिळाल्या, रूम मिळाल्या. सो दॅट इज कॉल्ड एज सिलोमेट, असं लक्षात ठेवा. मग ज्या अॅनिमल मध्ये कॅव्हिटी नसते, कॅव्हिटी नसते याचा अर्थ काय, कॅव्हिटीचा भाग, सी दिस इज, हे सगळं जे आहे ट्रिप्लोब्लास्टिकशी रिलेटेड आहे, इट इज नॉट रिलेटेड विथ डिप्लोब्लास्टिक. या ट्रिप्लोब्लास्टिक मध्येच ही तुम्हाला दिसणार. म्हणजे ही जे काही कॅव्हिटी दिसतील ते राईट फ्रॉम प्लॅटिहेल्मिन्थ ऑनवर्ड्स, कारण ट्रिप्लोब्लास्टिक मध्येच मिसोग्लिया आहे, सॉरी मिसोडम आहे. त्यामुळे हे ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल मध्येच बघायला मिळेल, डिप्लोब्लास्टिकचा काही संबंध नाहीये, तेव्हा कन्फ्युज होऊ नका. सो असिलोमेट म्हणजे तिकडे कॅव्हिटीज नाही, पण कॅव्हिटी नाही म्हणजे कॅव्हिटीचा भाग कोणीतरी भरलेला असणार ना. मग तो कोणी भरलेला असतो, तो मिसोडमने भरलेला असतो. म्हणजे थोडक्यात ectodom and endodome is in between the ectodome and endodome, the cavity is completely filled with mesodome. So there is no cavity, it is completely filled with mesodome, that is called as acoelomate. Pseudocoelomate याचा अर्थ काय, तर मिसोडम पूर्ण भरलेला नाहीये, मिसोडमचे छोटे छोटे पॅचेस आहेत. म्हणजे छोटे छोटे मिसोडमचे पॅचेस असल्यामुळे त्याच्यामध्ये खोटी खोटी कॅव्हिटी क्रिएट झालेली दिसते. सो दॅट इज कॉल्ड एज स्युडोसिलोमेट. आणि सिलोमेट याचा अर्थ काय माहिती का, सिलोमेट याचा अर्थ कॅव्हिटी. पण ती कॅव्हिटी कुठे फॉर्म होणार, लक्षात ठेवा, कॅव्हिटी स्प्लिट होते, फॉर्म होते मिसोडम मध्ये. सो एक्टोडम, मिसोडम आणि एंडोडम, यातला मिसोडम हा स्प्लिट होतो, म्हणजे अर्धा मिसोडम पार्ट एक्टोडमला चिकटतो, अर्धा मिसोडम एंडोडमला चिकटतो, आणि जी मधलीच्या मधली पूर्णच्या पूर्ण कॅव्हिटी फॉर्म येते, अँड दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड एज सिलोमेट. सगळ्यांना क्लिअर झालं असेल मी काय सांगतोय. सिलोमेट कॅव्हिटी कशी फॉर्म होते, आत एलिमेंटरी कॅनल आहे, एलिमेंटरी कॅनलला चिकटून, तुम्ही उभी डायग्राम लक्षात घ्या, आपण सगळे उभे आहोत, उभे असल्यानंतर आपली आत जी सर्वात सिस्टीम आहे दॅट इज कॉल्ड एज डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाहेर चिकटून जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज एंडोडम. एंडोडमच्या बाहेरचा लेअर आहे त्याला म्हणतो मिसोडम, आणि मिसोडमच्या बाहेरचा लेअर आहे त्याला म्हणतो एक्टोडम. आता सिलोमेट मध्ये काय होतं, हा जो मिसोडम आहे हा मिसोडम स्प्लिट होतो, आणि अख्खाच्या अख्खा मिसोडम स्प्लिट झाल्यामुळे मिसोडमच्या मध्ये कॅव्हिटी फॉर्म होते. म्हणजे अर्धी मिसोडम एक्टोडमला जाऊन चिकटला आणि अर्धा मिसोडम एंडोडमला जाऊन चिकटला. ओके, सो मिसोडमच्या मध्येच कॅव्हिटी फॉर्म होते, आणि म्हणून त्याला म्हणतात सिलोमेट. सो 3 प्रकारचे सिलोमेट, असिलोमेट, सुडोसिलोमेट, सिलोमेट. आपण आता बघूया सिलोम. सिलोमेचा अर्थ काय, तर ऍक्च्युली सिलोमेचा अर्थ, सिलोम इज ट्रू बॉडी कॅव्हिटी or presence or absence of cavity between the body wall and the gut wall. Okay, body gut wall म्हणजे alimentary canal is very important in classification. gut wall म्हणजे foregut, midgut, hindgut, ज्याला आपण alimentary canal म्हणतो. Now classify into acoelomates. Now what is acoelomates, the animal in which the body cavity is absent, so there is a no body cavity, they are called as acoelomate. It means ectodome and endodome, there is a middle completely mesodome, inside the mesodome there is a no cavity. When ectodome and endodome is completely filled with mesodome, the animal is called as acoelomate. Okay, now example platyhelminths. हे लक्षात ठेवायचं, acoelomate कोणामध्ये, platyhelminths, ectodome, endodome आणि mesodome. बघा हा झाला ectodome, बरोबर, हा completely filled with mesodome and inner is endodome, आणि ह्याच्या आत जी दिसते ही हा पार्ट, हा सगळा एलिमेंटरी कॅनल आहे. हा आपण सेक्शन घेतलाय, म्हणजे टीएस घेतलाय, ट्रान्सवर्स सेक्शन घेतलाय. काकडी आहे ना, काकडी, उभी काकडी असते, त्याला आपण आडवी काकडी, आडवी कट केली. आता आपण एक कम्पेअर असं करूया, ही काकडी जर उभी घेतली तुम्ही, तर काकडीचा सर्वात बाहेरचा लेअर आहे तो एक्टोडमचा आहे. त्याच्यानंतर म्हणजे एकदम साल म्हणूया, काकडीची साल, त्याच्यानंतर तुम्ही आत आला तर पांढरा पार्ट दिसतो, तो असं धरून चालू आपण मिसोडम आहे, आणि सर्वात आतला लेअर आहे तो एंडोडम आहे. आता या काकडीला वरनं तुम्ही जर होल मारला
तर वरपासून खालपर्यंत होल दिसेल, म्हणजे ती तुमची एलिमेंटरी कॅनल आहे. आता ह्याचा जर तुम्ही टीएस घेतलात म्हणजे ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला, म्हणजे काकडीला तुम्ही आडवं कापलं, तर तुम्हाला गोल 3 लेअर दिसणार. मुळात काकडीची चकती तयार होणार गोल आणि 3 लेअर दिसणार. बाहेरचा एक्टोडर्म, मधला मिसोडर्म, एंडोडर्म आणि त्याच्यानंतर जे भोग पाडलेलं तुम्ही होतं दॅट इज युअर एलिमेंटरी कॅनल किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक. सो हा डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा चिकटून जो हा लेअर आहे, हा चिकटून लेअर असलेला हा एंडोडर्मचा लेअर आहे. एंडोडर्मच्या बाहेर कम्प्लिटली भरलेला लेअर आहे, फुल्ली फिल्ड. ओके, दॅट इज कॉल्ड मिसोडर्म आणि मिसोडर्म इज कम्प्लिटली फिल्ड विथ एक्टोडर्म. सो एक्झाम्पल इज प्लॅटीहेल्मिन्स, दॅट इज असिलोमेट. ओके, दुसरा आहे तो सुडोसिलोमेट. बघा, आपल्याला सिलोम मधला असिलोमेटचं एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिन्स, हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. त्याच्यानंतर सुडोसिलोमेट. सुडो याचा अर्थ फॉल्स. सिलोम आहे पण ती फॉल्स आहे. कशी आहे? तर मिसोडर्म पॅच मध्ये भरलेले आहेत, म्हणजे छोटे छोटे पाऊच आहेत. सो इन सम एनिमल्स द बॉडी कॅव्हिटी इज नॉट लाईन बाय मिसोडर्म. इन्स्टेड ऑफ मिसोडर्म इट इज प्रेझेंट ए स्कॅटर्ड पाऊच. स्कॅटर्ड पाऊच असतात इन बिटवीन द एक्टोडर्म अँड एंडोडर्म. एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये मिसोडर्मचे स्कॅटर्ड पाऊच असतात. or you can say that is ectoderm and endoderm is partly filled with mesoderm. Ectoderm and endoderm हे mesoderm ने partly filled असते. Such body cavity is called as pseudocoelom or the animal possessing them is called pseudocoelomate. Example is Aschelhelminths. बघा, प्लॅटीहेल्मिन्स मध्ये आपण असिलोमेट बघितला, ऍस्कॅल्मिन्स मध्ये आपण सुडोसिलोमेट म्हणणार आणि ऍनालिडा ऑनवर्ड्स सगळे ते सिलोमेट्स आहेत. हे लक्षात ठेवा, एमसीक्यू ला विचारणार आहे. बघा इथं पण आपण डायग्राम बघूया. बघा, हा सगळा बाहेरचा झाला तो एक्टोडर्म आहे, बरोबर, एक्टोडर्म आहे त्याच्या एकदम बाहेरचा. त्याच्यानंतर मिसोडर्म कसे आहेत, पॅच मध्ये आहेत, हे मिसोडर्म आहेत थोडे छोटे छोटे. पण मिसोडर्म पॅच मध्ये असल्यामुळे आत काय झाली, आत कॅव्हिटी फॉर्म झाली बघा व्हाईट रंगाची, आणि ही कॅव्हिटीला आपण सुडोसिलोम असं म्हणतो. आणि आतला जो लेअर आहे दॅट यू नो दॅट इज कॉल्ड एंडोडर्म. आणि एंडोडर्मच्या आत सर्वात आहे तो एलिमेंटरी कॅनाल. सो दिस इज एलिमेंटरी कॅनाल. दिस लेअर इज कॉल्ड एंडोडर्म. हा एंडोडर्म आहे. एंडोडर्मला लागून मिसोडर्म आहे, पण मिसोडर्म पूर्ण भरलेला नाहीये, तर तो पॅचच्या फॉर्म मध्ये आहे. मग हे पॅचेस आहेत किंवा आपण याला पाऊच म्हणूया, छोटे छोटे पाऊच आहेत मिसोडर्मचे. पहिल्या याच्यामध्ये कम्प्लिटली भरलेलं होतं, त्यामुळे काही कॅव्हिटीज नव्हती. इथं काय झालं, मिसोडर्मचे छोटे छोटे पाऊच असल्यामुळे इथं कॅव्हिटी फॉर्म झाली आहे. सो दॅट इज कॉल्ड सुडोसिलोम. आणि सर्वात बाहेरचा जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज एक्टोडर्म. याला एक्टोडर्म म्हणतात. सो सुडोसिलोमेट मध्ये सुडो म्हणजे फॉल्स, सिलोम म्हणजे कॅव्हिटी. सो फॉल्स कॅव्हिटी.